स्वामी नरेंद्राचार्य महाराजांनी हिंदू समाजाला त्रिसूत्रीचा संदेश दिलाय। डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा असं आवाहन त्यांनी केलंय। छत्रपती संभाजीनगर येथील चौका येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा संदेश दिलाय। जर आपण या त्रिसूत्रीनुसार जगलो तर विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून जीवन जगता येईल असंही त्यांनी म्हटलं आहे। आजचा हा कार्यक्रम जो आहे तो लोकांनी अंधश्रद्धेतून बाहेर यावं आणि आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून घ्यावा यासाठी हा समस्या मार्गदर्शनचा कार्यक्रम आहे। आमची समाजाला त्रिसूत्री मी दिलेली आहे। तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा। अशा प्रकारचा जर त्रिवेणी संगम केला तर आपल्याला विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालून जगता येईल। आजचा तरुण जो आहे तो बहकलेला आहे, थकलेला आहे, नैराश्य त्याच्यामध्ये येतं। तर जर आपण अध्यात्माच्या मदतीनं आपला वैज्ञानिक विकास साधून घेतला तर आपल्यामध्ये नक्कीच एनर्जी येते। कारण अध्यात्म जे आहे हे आपल्यामध्ये संयम म्हणजे भक्ती जी आहे ती संयम, समयसूचकता, प्रगल्भता, साधक बाधक विचार करण्याची क्षमता, नेतृत्व करण्याचे गुण विकसित करते असं आमचं म्हणणं आहे। कारण आपण भक्ती करतो म्हणजे काय तर एकाग्रतेचा व्यायाम घेतो आणि हा एकाग्रतेचा व्यायाम घेतल्यामुळे माणसाला जीवनामध्ये जे बिनचूक निर्णय घ्यायचे असतात तर बिनचूक निर्णय घेण्यासाठी आपल्यामध्ये जी आंतरिक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा तयार करावी लागते ती यामुळे तयार होते। आणि म्हणून आम्ही सांगितलेलं आहे की आपण प्रत्येकानं दिवसातून 10 मिनटं वेळ काढा आणि अंतर्मुख व्हा। ज्यायोगे आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर संयम येईल, समयसूचकता येईल, प्रगल्भता येईल, साधक बाधक विचार करण्याची क्षमता निर्माण होईल, नेतृत्व करण्याचे गुण निर्माण होतील, खिलाडी वृत्ती निर्माण होईल आणि त्यामुळे आपल्या जीवनामधला प्रत्येक निर्णय आपण बिनचूक घेऊ। यासाठी हा समस्या मार्गदर्शनचा कार्यक्रम आहे।